कडूपण गेले
पिकलिया सेंदे कडूपान गेले पिकलिया सेंदे कडूपान गेले पिकलिया सेंदे कडूपान गेले पिकलिया सेंदे
Oh
जगलनेत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कज्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पिकल्या सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिते याची लागे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली विठ्ठल संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय देहूवासी महान संत माझ्या करता खूप कठीण असलेला असा परंतु आपण सर्व ज्ञानी मंडळी आहात कठीण पण आवश्यक म्हणून सुंदर असा अभंगाचा सेवकाचा आपण निवडलाय जोपर्यंत आम्हाला आमचा नामजप किती झाला हे माहिती आहे तोपर्यंत संतांच्या दृष्टीने त्याला काही महत्व नाही मग महत्व कधी आमचा नामजप किती झाला हे आम्हालाच माहिती नाही तेव्हा त्याला महत्व आहे कसं पेढ्यापेक्षाही गोड असलेल्या आता या सर्व मंडळींना माहितच नाहीये की हा नामयज्ञ कधी सुरू झाला म्हणून तो अत्यंत महत्वाचा आहे विठ्ठल नामदेवरायांच्या हातून भगवान परमात्मा जेवले दूध प्यायले पण त्यांच्या वडिलांच्या हातून नाही जेवले कारण देव बाप्पा जेवत नाहीत याची खात्री नामदेवरायांच्या वडिलांना होती मात्र देव बाप्पा जेवत नाहीत ते माहीतच नव्हतं नामदेवाला म्हणून त्यांच्या हातून माहित नसणं अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला माहितच नाही कधी सुरू झाला नामसप्ताह आनंद वाटला ऐकून आणि मग अशा या ज्याचा आधी कधी माहित नाही अशा भव्य दिव्य सप्ताहाचा आजचा हा मधला दिवस कारण 3 दिवस झाले आणि 3 बाकी आहेत
म्हणजे आता इतक्या उंच स्टेजवर उभा आहे, मला वाटतं इकडे पडू त्या इकडे पडू, कुठे पडतो अडचण नाही, कारण इकडे 3 झाले, इकडे 3 आहे. ज्या भगवान परमात्म्याच्या चरण कमलाजवळ तुकोबरायांच्या गाथेतील प्रत्येक अभंग, अभंगातील प्रत्येक पद, पदातील प्रत्येक अक्षर सतत गुदमळत असतं, त्या भगवंताच्या नामस्मरणाला आपण सुरुवात करूया. पांडुरंगा करू प्रथम मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. वारकरी संतांनी काय बरं केलं? आमचं मन आणि आमचं मत याचं परिवर्तन वारकरी संतांनी केलं. आमच्या डोक्यातल्या सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या काही गोष्टी होत्या त्याचं विश्लेषण केलं आणि काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवून दिलं. आम्ही पृथ्वी तलावर जन्माला आल्याबरोबर निवडणुकीला पात्र झालो. आपण सगळे मतदान द्यायला, मतदान झाला, आपली निवडणूक सुरू आहे. पण या निवडणुकीचा विशेष असा आहे की या निवडणुकीत फक्त 2च पक्ष आहेत, तिसरा पक्ष नाही. 2 पक्षांची निवडणूक आहे. आणखी विशेष असं आहे की या मत दोघांपैकी एका पक्षाला द्यावंच लागणार. म्हणजे नोटा ही पद्धत त्यात नाही, म्हणजे मला कुणालाच मत द्यायचं नाही असं चालत नाही, मत तर द्यावंच लागणार. दोघांपैकी कुणातरी एकाला मत हे द्यावंच लागणार. मग कुणाला मत द्यायचं? कोणता पक्ष आमच्या करता योग्य आहे
याचा आपल्याला अभ्यास करायचा. आणि मग अभ्यासचे सेवनी विष पडे, विष सुद्धा पचवते त्या अभ्यासानं. आणि आम्ही जर अभ्यास केला नाही आणि चुकीच्या पक्षाला मतदान केलं तर आम्ही आमचंच नुकसान करून घेणार. म्हणून योग्य विचार करून आम्हाला या मतदानात सामील व्हायचं आहे. मतदान टाळू शकत नाही, नोटा पद्धत नाही, त्यामुळे मतदान करावंच लागेल. कोण दोन पक्ष उभे आहेत पूर्वांपार? एका पक्षाचं नाव आहे देव आणि दुसऱ्या पक्षाचं नाव आहे दानव. युद्ध सुरू आहे देव आणि दानवांचं. मला ठरवायचं आहे की मला कोणाच्या पक्षाला मतदान करायचंय, कोणाच्या पक्षात जायचंय. मग मी कुठे आहे? मी शून्य ठिकाणी आहे. माझ्या उजव्या बाजूला धनरेषा आहे, माझ्या डाव्या बाजूला ऋणरेषा आहे. जेव्हा पण मी माझ्या उजव्या बाजूला वळतो तेव्हा सहजच डाव्या बाजूला माझी पाठ झाली आहे. जेव्हा पण मी माझ्या डाव्या बाजूला वळतो तेव्हा सहजच माझी उजव्या बाजूला पाठ झालेली आहे. म्हणजे जेव्हा पण मी देवाच्या पक्षात जाण्याकरता देवाच्या बाजूला वळेल, निश्चितच दानवपणाच्या गुणाकडे माझी पाठ झाली. आणि जेव्हा पण मी चुकून वागून का नाही, गंमत म्हणून का नाही, मजा म्हणून का नाही, काय होत आहे असं म्हणून का नाही, दानवांकडे पुढा करून मी चालायचा प्रयत्न केला तर निश्चितच ज्या पक्षाचा संतांनी परिचय करून दिलाय तिकडे माझी पाठ होईल आणि देवापासून मी खूप लांब जाईल. देव नाहीत असं जे म्हणतात का नाही, ते का म्हणतात बरं? समजा मी काही मध्यावर उभा आहे, आता ग्वादर मला जवळच म्हणून रामपूरला उभा आहे आणि मग मला गुहागरला जायचंय, बस चुकून येणार आहे. ती बस वेळेत निघाली, मी रामपूरला आहे पण मला माहित आहे की ती निघाली की नाही. मग ती निघाली जरी असली तरी आली मी कधी म्हणेन? जेव्हा माझ्या ती दृष्टी पथात येईल. माझी दृष्टी जिथपर्यंत पोहोचते त्याच्या आत ती जेव्हा येईल तेव्हा मला खात्री होईल की ती बस आली. पण मग माझ्या दृष्टीपथात नसेल तर ती नव्हती का? नाही ना, होती, फक्त मला दिसली नाही. म्हणून ते जे देवाकडे पाठ करून दानवांकडे निघाले त्यांचं आणि देवाचं अंतर वाढलं. देव त्यांच्या दृष्टीपथाच्या खूप लांब राहिला म्हणून त्यांना दिसत नाही, आणि दिसत नाही म्हणून ते नाही म्हणतात. आणि आपला सर्वांना तो दिसतो, भासतो, तो जेवतो, तो झोपतो, तो गातो, तो पाणी पितो, सर्व क्रिया करतो. इतक्या जवळचा असल्यामुळे आपल्याला तो आहे असा वाटतो आणि आपण त्याच्या बाजूला जातो. बरं, मग या संतांनी आम्हाला सांगितलं की बाबांनो, तुम्ही दानवांचा अभ्यास करू नका, तिकडे जाऊ नका, तुम्ही देव त्यांचा अभ्यास करा, देवाच्या पक्षाचा. हो संतांनो, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देवाच्या पक्षात येऊ. पण देवाच्या पक्षात आल्यानंतर आम्हाला काय मिळेल? काहीतरी मिळवण्याकरताच आम्ही आले ना. आमचा प्रपंच ज्या करताय, परमार्थ कशा करताय, सर्वांचा परमार्थ काहीच लोक म्हणून नाही ना, काहीतरी मिळवण्याकरताय, वारीचं दर्शन मिळवण्याकरताय, मिळवणं झालं काहीतरी मिळवणं आहे. मग आम्हाला काय फायदा आहे? आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे संत मायबाप हो, तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे देवाच्या पक्षात आलो. आम्हाला काय फायदा आहे? तुकाराम म्हणतात तुम्हाला काय फायदा आहे? मग काय ऐवजी मी मला काय फायदा झाला तो सांगतो अभंगाच्या पहिल्या चरणात. फिकली असे कडूपण गेले, फिकली असे कडूपण गेले, फिकली असे कडूपण गेले, फिकली असे कडूपण गेले,
महाराज म्हणतात तैसे आम्हा केले पांडुरंगे, तसं आम्हाला पांडुरंगाने केलं. कसं केलं तर शेंदाड नावाचं एक फळ आहे, मला कळत नाही ते शेंदाड, म्हणून मी असं म्हणेन की आपल्या भागातला चिबूड, आपल्या भागातला चिबूड आपल्याला कळण्याकरता म्हणून ते चिबूड आहे आपल्याकडचा किंवा ते शेंदाड फळ आहे. ते जेव्हा हिरवं आहे तेव्हा ते बाहेरून हिरवं आहे, आणि बाहेरून हिरवं असणं खूप अडचणीचं आहे. बाहेरचं हिरवं पण अडचणीचं आहे, त्याची चवही वेगळी आहे, कडू आहे. मग ते जे बाहेरून हिरवं होतं तेव्हा आत कडू होतं, ते जेव्हा पिकलं तेव्हा बाहेरूनचा हिरवेपणा बदलला, आणि बाहेरून हिरवेपणा बदललेला लक्षात आल्याबरोबर आत त्याची चव घेऊन पाहिली तर ते गोड झालं. म्हणजे आधी कडू होतं ते पिकलं. पण महाराज ते फळ आहे ते पिकणारच ना, फळ तर पिकणारच, काय विशेष आहे, फळ आहे ते पिकणारच. पण आई ठेवलेले आंबे सगळे पिकतात का? मग काही काय होतात, पुसतात ना, काही फळं पुसतात देखील. मग पुसतात, पुसू शकतात, पण नाही आम्ही पिकलो. प्रभूच्या प्रसादामुळं, संतांच्या संगतीमुळं काय झालं, तुकोबाऱ्या म्हणतात, आम्ही पिकलो, पूर्ण झालो, परिपूर्ण झालो. मग काही पुसतात, आणखी काय होतात तर काही सुकतात देखील. काही फळं सुकून जातात, काही फळं पुसून जातात. मग हे शेंदाड्याचं काय झालं, ते पिकलं, आणि मग पिकलेली शेंदे कडूपणे गेले, अजून ते गोड झालं. तैसे आम्हा केले पांडुरंगे, तसं आम्हाला गोड केलं. आपल्या गावाच्या नावातच पेढे आहेत, गोड आहेत. सगळी मंडळी देखील, मला जास्त परिचय नाही कोणाचा, पण सगळी गोड मंडळी आहे निश्चित. कुणाचे नामोल्लेख करत नाही, कारण पाचा माझी एकासे म्हणता भले, चौघे सहजची निंदिले, आणि म्हणून सर्व ही गोड मंडळी आहात, पिकलेली मंडळी आहात. विठ्ठल धोका टळला, तुकोबारे म्हणतात, सुकण्याचा धोका टळला, पुसण्याचा धोका टळला. कदाचित पिकायला वेळ लागेल, पण कधीतरी पिकू. आम्ही संतांच्या संगतीनं देवाच्या पक्षात पिकलो. बरं, संत नसते तर ते खूप कठीण आहे. सरळ देव जरी आपल्याला प्रसन्न झाला ना, माझा तर देवावर अजिबात विश्वास नाही. काय विश्वास नाही? देव त्याला काय पाहिजे ते करतो, आणि संत आम्हाला काय पाहिजे ते करतात. समजा गाडी बिघडली की काय करतो आपण, मला काही गाडी चालवता येत नाही म्हणा, पण गाडी मालक काय करतात त्यांना काही सगळी माहिती नसते. मग ते मेकॅनिकला न्यायला लागतं गाडी. मग दोन प्रकारचे मेकॅनिक. एक प्रकारचा मेकॅनिक, त्याच्याकडे गाडी नेल्यावर तो सर्व प्रयत्न करतो, काय काय बिघाड झालाय तो शोधून काढतो, बिघडलेल्या वस्तू बदलतो, दुरुस्त करतो, आणि आपल्याला दुरुस्त करून आपल्या हातात देतो.
आणि दुसऱ्या प्रकारचा मेकॅनिक त्याच्याकडे गाडी नेल्या तो फक्त बघतो गाडी आणि सांगतो नाही याचा बदलायला जातो ती काय दुरुस्त होणार नाही रिप्लेस बदलून टाकायची. देव तसे आहेत आम्ही देवाकडे गेलो ना देव सांगायला बदलून टाकायचं हा जन्मात बस झाला पुढच्या जन्मात जातो बदलून टाकायचं देव म्हणतो. आणि संतांकडे गेलो की संत ती गाडी बदलत नाही काळांची व्यंकटी सांडो ती गाडी दुरुस्त करतात. म्हणून माझी ही गाडी म्हणजे बॉडी शरीर देह देवाच्या ताब्यात देण्यापेक्षा संतांच्या ताब्यात दिलेला बरा कारण संत त्याला दुरुस्त करून घेतील आणि देव सरळ बदली करून टाकतील. विठ्ठल मुळभर पोह्यासाठी गाव सोनियाचा एक वाटी दूध मागितलं दुधाचा सागर संत तसं काही देत नाही. बरं देवाकडे गेल्यावर आपल्याला काय मिळेल एक वस्तू सोडून एक गोष्ट सोडून बाकी सर्व काही मिळेल. देवाकडे गेल्यावर आपल्याला काय मिळेल सर्व मिळेल फक्त एकच वस्तू मिळणार. आणि मग संतांकडे गेल्यावर काहीही मिळणार नाही फक्त एकच वस्तू मिळेल. देवाकडे गेल्यावर काय मिळणार नाही आम्हाला जे जे काही मिळालंय दिली इंद्रिय हात पाय संतांकडे गेलो आम्हाला तर काय मिळेल संतांकडे गेल्यावर पैसा मिळेल संतांकडे गेल्यावर नाव मिळेल नाही मिळणार. संतांकडे गेल्यावर पद मिळेल नाही मिळणार. संपत्ती नाही मिळणार. आमच्या मनातल्या गोष्टी आवश्यकता आम्ही काही मागू संतांकडे यापैकी काहीच मिळणार नाही. याकरता आम्ही संतांकडे गेलो तर या गोष्टी संत देणार नाही. संत फक्त एकच गोष्ट देतील. देव काय देणार नाही देव सोडून सर्व काही देईल. देव सोडून सर्व काही देईल आपल्याला पण देव देणार नाही. देव स्वतःहून आपलासा बोलणार नाही. देव आपल्याला देव देणार नाही बाकी सगळ्या गोष्टी देईल. मग देव सोडून बाकीच्या गोष्टी सत्य तू बाकी सगळा पसार आहे ना. देव सोडून बाकी सगळा पसार आहे. आम्हाला देवच पाहिजे. आम्ही देवाकडे गेलो तर देव आम्हाला देव देणार. मग आम्हाला देव हवाय. देव म्हणजे काय देव म्हणजे सुख देव म्हणजे गोड देव म्हणजे गोडपणा. आम्हाला देव हवाय तर आम्हाला कुठे गेलं पाहिजे तर संतांकडे गेलं पाहिजे. संत आम्हाला देव सोडून दुसरं काही देणार नाही. फक्त आणि फक्त देव देतील. देव घ्या तुम्ही देव घ्या तुम्ही ऐका संतांकडे गेल्यावर आपल्याला देव निश्चित मिळेल. पण देव म्हणजे सुख. एखादा प्रश्न होता निळकंठ महाराजांचं कीर्तन ऐकलं तुम्ही. आता कीर्तन बोलताना माझ्या उच्चावर खरं बोलायचं दादा तुम्ही खरं बोलता ना खरं सांगा. तुम्ही निळकंठ महाराजांचं कीर्तन ऐकलंय का नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कॅसेटवर सीडीवर रेकॉर्डवर मोबाईलवर युट्यूबवर कुठे ऐकले तुम्ही. कीर्तन बसतात दादा खरं बोला ना ऐकलं का नाही.
दादा तू निळकंठ महाराजांचं कीर्तन ऐकलंय? अरे खरं बोल दादा, खरं बोल. कीर्तन कुठं बोलतो माझे साथीदार सगळे. निळकंठ महाराजांचं कीर्तन पुढे ऐकावं इकडे बसल्यापैकी कुणीतरी हा माझा वर्गमित्र आहे संदीप. अरे बाबा की निळकंठ महाराजांचं कीर्तन ऐकलं का तू? ऐकलं नाही? दादा गायक दादा तुम्ही निळकंठ महाराजांचं कीर्तन ऐकलंय का? तुम्ही नाही ना? तुम्ही नाही ना? तुम्ही पण नाही दादा. दादा तुम्ही ऐकलंय? अरे कुणीतरी खरं बोला रे, कुणीतरी खरं बोला, मला साथ द्या. कुणीच नाही ऐकलंय? विडीकर दादा निळकंठ महाराजांचं कीर्तन ऐकलंय का? नाही ऐकलंय? आता सांगतो. आता सर्वांनी मला सांगा बरं, बाबा मला सातारकरांचं कीर्तन तुम्ही ऐकलंय? मगाशी नाही का म्हणाल? तर बाबा मला सातारकरांचं कीर्तन तुम्ही ऐकलं नाही कधी? दादा तू ऐकलंच नाही, मग कीर्तन बसून कुठं म्हणतो? मगाशी विचारलं नाही म्हणतो. ऐकलंय की आपण सर्वांनी. पण बाबा महाराज म्हणजेच निळकंठ हे आम्हाला सुख हवंय, पण सुख म्हणजेच देव हे आम्हाला माहित नाही. आम्हाला सुख हवंय, पण सुख म्हणजेच देव हे आम्हाला संतांनी सांगायची गरज आहे. हे आम्ही समजून घ्यायची गरज आहे. सुखा लागी जरी कळशी पंढरपुरात जाऊन काय सुख मिळतं म्हणजे काय? देव मिळतो. सुख आणि देव एकाच, दोन नाव आहे. म्हणजे आम्हाला काय हवंय याची आम्हाला जाणीव आहे, पण ते नेमकं काय आहे हे आम्हाला माहित नाही. आणि ते नेमकं काय आहे हे ज्यांना माहित आहे त्याला संत म्हणतात. निळकंठ म्हणजे बाबाला सापडा. पण पिकली असेल तर कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. त्या भगवंताला आम्हाला कसं केलं? पण कोण हा भगवान परमात्मा? आम्हाला त्याची काय आवश्यकता आहे? सुख आहे आणि आम्ही सुखाचे भोगते आहोत. सुखाकरिता आम्ही आलो आहोत. आणि सुख कुणाला नको? सुख तर सर्वांना हवंय. त्याला सुखाला वेगवेगळे म्हणते. सुखाची व्याख्या वेगळी आम्ही करू. माझी व्याख्या काय सुखाची सांगू? 6 इंच उंच गादीवर आता डोळा मिटत नाही इतकी झोप लागली की मला वाटतं मी सुखी आहे. माझ्यासारखा कोणीच सुखी नाही. काय 6 इंच उंच गादीवर आता डोळे मिटतच नाही इतकी झोप लागली की मला वाटतं मी सुखी आहे. सुखाची व्याख्या अशी असू शकेल. आता एकही घास संपत नाही इतकं माझ्या आवडीचं जेवण मला मिळालं की मला वाटतं मी सुखी आहे. यापेक्षा सुख काही वेगळं नसतं. सुखी आहे. आणखी माझ्या मतासारखी वागणारी माणसं माझ्या कुटुंबात आहेत असं माझ्या अनुभवाला आलं की मला वाटतं मी सुखी आहे. माझा ऐकणारी मुलगी त्या मुलांकरता माझा ऐकणारी आई, माझा ऐकणारे बाबा, माझे ऐकणारे मित्र, माझं ऐकणारे माझ्या मनासारखे वागणारे सगळे मला भेटले की मला वाटतं मी सुखी आहे. माझे दूरवरचे नातेवाईक, जवळचे नातेवाईक माझ्या मनासारखे वागले की मला वाटतं मी सुखी आहे. इतकी संपत्ती मी कमावून ठेवली की मला काही कमी पडणार नाही. पुढच्या 2, 3, 4, 7 पिढ्यांना कमी पडणार नाही. इतकी संपत्ती मी मिळवू शकलो की मला वाटतं मी सुखी आहे. या माझ्यासारख्यांच्या सुखाच्या संकल्पना, व्याख्या आहेत. पण संत ह्या सुखाची व्याख्या करत नाही. आणि संतांकडे सुख मुळातच नाहीये. मग काय आहे? संत आपल्याला सुख मिळवून देत नाही तर संत आपल्याला सर्व सुख मिळवून देतात. मग हे सर्व सुख कुठे आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर माऊली संत. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व संत सांगतात सर्व सुख त्या भगवान परमात्म्याशी आहे. आणि मग तो आम्हाला संत आम्हाला तो देवा करवी काय करून देतात तर पिकवतात. सुकू देत नाहीत, पुसू देत नाहीत, पिकवतात. म्हणजे नेमकं पिकल्यावर झालं तरी काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात काम क्रोध केले निहाले
आनंद ठीक आहे सत तिकडे मला जास्त वेळ नाही घालवायचा चित तिकडे जास्त वेळ मला नाही घालवायचा आनंद भगवान भगवंत म्हणजे सत चित आनंद आहे ना तो आनंद म्हणजे काय झाले महाराज म्हणतात सर्व सृष्टीच आनंदाची झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली जनी जनार्दन अनुभवाला आलं ही सृष्टी सर्व आनंदाची झाली कशामुळे काम क्रोध लोभ निमाने ठाईची काम क्रोध लोभ बऱ्याच गोष्टी एकूण त्याच्या मुख्य 3 निवडल्या आणि त्या जागीच बसल्या जागीच बसल्यावर आनंदाची सृष्टी झाली तर मग त्यांची आवश्यकता नव्हती काम क्रोध लोभाची आवश्यकता नव्हती आवश्यकता नसलेली गोष्ट देवे दिला देह इंद्रिय आगमट देवे दिला देह भजन आगमटा त्या देवानं या देहाबरोबर दिल्या कशाला या विश्वामध्ये निसर्गामध्ये विनाकारण कोणतीही गोष्ट कारणाशिवाय कुठलीच गोष्ट नाही विनाकारण काही उगाचच काहीच नाही एखादा कॉम्प्युटर खोलून बघितला आपण तिथे बारीक 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 गोष्टी असतात ते म्हणजे एवढे किचकट कशाला काम देते काय करतो ठीक आहे ते दागिन्याचं काम करताना आपण म्हणतो नाही बारीक काम सोनार काम येते इतक्या सोनार काम म्हणजे त्याचं काम इतकं बारीक काम त्या कॉम्प्युटर मध्ये केलेलं असतं कशाला काय करतात त्याची पण त्यात विनाकारण काय असतं काय दादा काहीच नाही विनाकारणच्या बारीक बारीक कामात काहीच नाही सगळं विनाकारण काहीच नाही कारणाशिवाय काहीच नाही मग जर आम्हाला काम क्रोध लोभची आवश्यकता नव्हती त्या देवाबरोबर देवाने दिले कशाला विनाकारण दिली बघा काम दिलाच नसता अवस्था कशी प्राप्त झाली होती सुरुवातीला सगळे कुमार वगैरे सगळे ऋषी निर्माण झाले आणि ते भगवत प्राप्तीला निघून गेले कामच नव्हता आणि मग थोडं उत्पत्ती थांबली काम आवश्यक आहे का नाही क्रोध एखाद्या रस्त्याने चाललो आहोत आपण आणि काहीच कारण नाही दुसऱ्या पक्षातला माणूस आमच्या पक्षातल्या म्हणजे सज्जनांच्या माझा आमचा पक्ष म्हणतो की सज्जन लक्षात ठेवा आणि आपला पक्ष नाही म्हणतो की दुर्जन दुर्जनातला दुसऱ्या पक्षातला एक माणूस आमच्या सज्जनाच्या पक्षातल्या एका मुलीकडं किंवा एका महिलेकडं वाकड्या नजरेनं पाहायला लागला आणि या बाबतचा आम्हाला क्रोध आला नाही तर उपयोग आहे का आपला आपला क्रोध यायला हवा का नाही काम आवश्यक आहे क्रोध आवश्यक आहे आणि लोभ आवश्यक आहे भगवंताची प्राप्ती व्हावी हा लोभच आहे ना हा जर लोभ आम्हाला नसेल तर मग काय मिळवणार आपण काही साधनच करणार नाही आम्ही काम क्रोध लोभ या 3 गोष्टींची आवश्यकता आहे पण त्याचं प्रमाण महत्वाचं आहे ना बरं हे वाढलं बघा एखादी जखम फोड आला आणि तो फोड फुटला बाळपापडू युद्धात जाणाऱ्यांच्या बऱ्याच असा अनुभव आहे वरती नेमकीच बटणं असतात पुरुषांच्या बाकी सगळं बंद असतं कॉर्नर मधून ते बाळपापड जातात आमच्याकडे असतात बाळपापड काळ्या रंगाची आणि ती गेली की ऍसिड सारखं काहीतरी ओततात आणि मग फोड येतात त्याला बाळपात्र म्हणतात का तर त्यांच्या पासून आलेला फोड बाळासारखा सांभाळायला लागतो तो नाही सांभाळला फुटला तर तो झोमतो त्रास करतो जखम होते मग तो फोड आहे ना त्याचं जखमीत रूपांतर होतं आणि मग खूप त्रासदायक
होऊन जातं. मग ते कधी कधी लवकर बरं होत नाही आणि मग साखरेचा कारखाना असला म्हणजे साखरेचं पोतं असतं, शुगर असली की मग ते आणखीनच चिघळत जातं. म्हणून आला होता सुरुवातीला फोड, तो फुटला तर त्याची जखम होणार आहे. इथं जखम होऊन दिली नाही. मग काय झालं, तो फोड फुटला होता पण तो जागच्या जागी बसला म्हणजे निमाला. तसं आमचा काम, त्या कामाचं काम संपलं की तो निमाला. काम निमाला, क्रोध निमाला, लोभ निमाला. काम, क्रोध, लोभ निमाले, जागच्या जागी बसले. आवश्यकता होती तेव्हा त्याचा वापर झाला, आवश्यकता नसेल तेव्हा ते आपल्या जागेवर गप बसले, गुमान बसले, त्यांचा त्रास झाला नाही. आणि मग काय झालं, सर्व आनंदाची सृष्टी झाली. हे जर जागेवर बसले नाही तर बघा, प्रभू रामचंद्रांची सत्ता सुरू झाल्यावर ते वर्णन आपण ऐकतो नाही काही. झाले राम राज्य काय पुणे आम्हासी, काय पुणे आम्हासी, धरणी धरी पिक गाई बोलल्या तुळशी. योगायोगाला 22 जानेवारी तारीख आहे. तारखेप्रमाणे तर ती 22 मागची होती आणि गेल्या वर्षी आजच्या दिवशी तारखेप्रमाणे मी कुठे होतो, अयोध्येमध्ये होतो. प्रभू रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी माझी निवड झाली होती तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आज त्या ठिकाणी होतो. त्या प्रभू रामचंद्रांचं रामराज्य कसं असेल त्याचा टेस्ट डोस एक घेऊन आलो. काय टेस्ट डोस, काय तो टेस्ट डोस? समजा पेनिडोरा 6 लाख किंवा पेनिडोरा 12 लाख नावाचं एक इंजेक्शन. हे इंजेक्शन घेण्याची आपल्याला का वेळ आली तर ते इंजेक्शन आलं मला दिलं इंजेक्शन, असं करत नाही डॉक्टर. मग काय करतात, त्याची टेस्ट घ्यावी लागते. आधी आपला हात इथे एक त्याची छोटीशी मात्रा टोचतात पेनिडोरा इंजेक्शनची आणि त्याला असं गोल पेनात करून ठेवतात. सांगतात उभ्या आंघोळ करताना हा भाग धुवायचा नाही, तसाच घेऊन यायचा. आणि मग ते बोलवतात तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तो टेस्ट रोग असतो ना, मग ते बघतात त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काही पुरळ आलाय का, फोड आलाय का, त्रास झालाय का, व्रण आले का, उलटी झाली का, ते बघतात. आणि काही झालं नसलं तर या व्यक्तीला पेनिडोरा नावाचं इंजेक्शन सोसतंय, काही अडचण होणार नाही, मग ते दुसरा डोस त्याचा द्यायला सुरुवात करतात. त्या पेनिडोराचा डोस टेस्ट डोस जसा असतो त्याने रामराज्याचा टेस्ट डोस काय असेल गेल्या वर्षी 22 जानेवारीला अयोध्येत जाऊन घेऊन आलो. तो टेस्ट डोस होता. आता त्या रामराज्य कसं असेल त्याचा तो टेस्ट होता का नाही. रामराज्यामध्ये जे आपण वर्णन ऐकतो ते तर आता आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे 22 जानेवारीनंतर असं म्हणायचं नाही. आपल्याला आपल्या देशामध्ये आपल्याला रामराज्यासारखा अनुभव आला असा यायला हवा होता. आपण येतोय का? रामराज्य आम्ही जे वाचतो, अनुभवतो, वर्णन ऐकतो त्याचा आपल्याला अनुभव येतो नाही येत. काय येत नाही? येत नाही म्हणजे आमच्याकडे राजकारणी लोक नाही आहेत का? राजकारणी लोक भरपूर आहेत. मग राजकारणी लोक आमच्याकडे असतील, त्यांचे कार्यकर्ते कमी असतील. कार्यकर्ते कमी काय हो नाही ना. जितके म्हणून मतदार तितके म्हणून कार्यकर्ते, आहे का नाही? राज्यकर्ते आहेत, कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, परंतु रामराज्याचा आम्हाला अनुभव येत नाही. काय येत नाही बरं? त्याचं कारण असं, जे कोणी राजकारणी आहेत ते फक्त राजकारण करतात, भक्ती करत नाही. आणि जे कोणी भक्त आहेत ते फक्त भक्ती करत बसतात, राजकारण करत नाही. त्यामुळं राजकारण कसं असावं हे भक्ती करत नाही म्हणून त्याला कळत नाही, आणि भक्ती कशी असावी, राजकारण कसं करावं ते भक्त राजकारण करत नाही म्हणून त्याला कळत नाही. म्हणून काय झालं, त्या रामराज्यासारखा आपल्याला अनुभवता येत नाही. काय येत नाही? तुकोबरा म्हणतात, काम, क्रोध, लोभ निमाले तर काय होईल, नाही निमाले तर काय होईल. या देहात 3 गोष्टी असता कामा नये. बऱ्याच गोष्टी असता कामा नये, मी 3 म्हणतो. मुख्यत्वे 3 गोष्टी या देहात असता कामा नये. कोणत्या 3? एक काम, क्रोध आणि लोभ असू नये. देहाला 3 गोष्टी असता कामा नये. कोणत्या? एक पाप, ताप आणि दैन्य. हे जर गेलं तर काय होईल? पाप, ताप, दैन्य गेले
तासाची 5 तास दैन्य गेलं तर काय होऊ शकते, पण मग 5 तास दैन्य वाटलं असू नये देहाला. हा देह कुठेतरी भावकीत राहतो, वाढीत राहतो. वाढीतही 3 गोष्टी असू नयेत. माझ्या वाढीत 3 गोष्टी असू नयेत. कुठली? गट, तट आणि पट. गट असू नयेत मग वाढीची मजा येत नाही हो. ज्याच्या वाढीत गट पण मजा येत नाही. गट असू नयेत बरं वाटतं, रामराज्य वाटतं. तट असू नये 2 उभे तट. गट म्हणजे बारीक बारीक बरेच आणि तट म्हणजे उभे 2. फट असू नये. फट म्हणजे काय? निर्णय घेणारे काय करतात? हा आपला माणूस आहे त्याला फट देऊन निर्णय घेणे. हा आपला माणूस नाही, माणूस कोणी बघून निर्णय घेणे म्हणजे फट असू नये. वाढीवाडीमध्ये असं असू नये. गावामध्ये 3 गोष्टी असू नये. एक, चाळी करणारा गावात असू नये, चोरी करणारा गावात असू नये, आणि तिसरी म्हणजे व्यभिचारी गावात असू नये. चाळी, चोरी, व्यभिचारी 3 गावात असू नये. आमच्या तालुक्यात 3 गोष्टी असू नये. एक, कत्तलखाना असू नये आपल्या गावात तालुक्यात. दुसरा, कुंडलखाना आपल्या तालुक्यात असू नये. आणि तिसरा, लाचखाना. लाच कुठं खाल्ली जाते सांगू नका. तो लाचखाना असू नये. लाचखान्याची व्यवस्था असू नये. कत्तलखाना असू नये. का ते सांगायची गरज नाही. कुंडलखाना असू नये आणि मग लाचखाना असू नये. तालुक्यामध्ये असू नये असं मला सांगता येईल. जिल्ह्यात काय असू नये, राज्यात काय असू नये, मग देशात काय असू नये. 1, अनाचार, 2, अत्याचार आणि 3, भ्रष्टाचार. आपल्याला वाटत नाही रामराज्य म्हणजे काय? आमच्या देशामध्ये अनाचार असू नये, अत्याचार असू नये, भ्रष्टाचार असू नये. मग देशात अनाचार, अत्याचार, भ्रष्टाचार याचं बी कुठं आहे? अनाचार का होतात? अत्याचार का होतात? भ्रष्टाचार का होतात? अनाचार कामामुळे होतोय, अत्याचार क्रोधामुळे होतोय आणि भ्रष्टाचार लोभामुळे होतोय. महाराज म्हणतात हे जर निमाले तर मग सर्व आनंदाची सृष्टी झाले. सर्व आनंदाची सृष्टी झाली. सर्व आनंदाची भ्रष्टाचार थांबेल. राजकीय कुठला विषय मला सांगायचं नाही. आम्हाला जे रामराज्य हवंय त्याच्याकरता काय आवश्यक आहे? संत सांगतात काम, क्रोध, लोभ निमाले ठाईचे. याकरता आम्हाला काय करायला लागेल? अनेक गोष्टी कराव्या लागतील. काय काय करावं लागेल? तुकोबरा म्हणतात संदेश, माऊली म्हणतात संदेश म्हणजे कोण? मी आणि माझे पण विसरले दयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी गाण निरंतर. महिला मंडळ भरपूर येतात. त्याला एक महिला मंडळाने मी प्रश्न विचारतो, पटकन उत्तर द्या, खरं उत्तर द्या. प्रश्न विचारतो म्हणजे अभ्यास करण्यासाठी नाही, गंमत करण्यासाठी. मला समजून घ्या. आपल्या घरामध्ये आपण जेवतो त्यामध्ये भाकरी असते, चपाती असते, भाकरी असते. पण महिलांना मला कोणीतरी एका सांगा की तुमच्याकडे भाकरी कोण भाजतं? म्हणजे एक कुटुंब घेतलं आपण, त्या कुटुंबामध्ये भाकरी कोण भाजतं? हा, आपल्या घरामध्ये पुरुष असतात, पुरुष भाकरी भाजतात, महिला भाकरी भाजतात. तुम्ही भाजता भाकरी? भाकरी भाजतात, महिला भाकरी भाजतात. झाडू कोण काढतं? कचरा काढली ताई. तुझ्याकडे कचरा कोण काढतं? ही ताई आहे माझी, आमची जरा पण ताई. कचरा कोण काढतो तुझ्याकडे? झाडू. झाडू काढतात ना तुम्ही? तू काढतो ना झाडू? ताई झाडू काढते घरामध्ये. आपल्या आयुष्याची प्रगती झाली नाही अजून. आमच्या बाजूला आमच्याकडे भाकरी भाजायला तवा आहे, झाडू काढायला केस नाही.
कमाल आहे. तुमच्याकडे तवा नाही का हो? मग या महिला कशा भाकऱ्या भाजतात? तवा भाजतो ना का माऊलीसारखी पाठीवर? काय खरं करून तुम्ही भाजता भाकरी? तवा भाजतो ना? मग तवा भाकरी वाजतो तरी पुढे मी भाकरी वाजतो म्हणतोय. आणि माऊली काय म्हणतात, मी आणि माझे पण दोन्ही विसरा. मी नाही भाकरी वाजत, मग तवा भाकरी वाजतो. तुमचा हात इतका तापला तर काय होईल? तवाच करणार भाकरी वाजायला. तवा भाकरी वाजतो, मी नाही वाजत. झाडू तुम्ही काढता का? कोण काढतं झाडू? कचरा कोण काढतं? झाडू काढते. आता लक्षात ठेवा, कोणी विचारलं कचरा कोण काढतं? झाडू काढते, मी काढते. हे मी करते, ते मी करते, अमुक मी करते, तमुक मी करते, सगळं मीच करते. आणि माऊली सांगतात, मी आणि माझे पण विसरले. कसं विसरणार? काही मोठ्या ठिकाणी सगळे गायक तंत्रचे वाजत असतात, मग ते सांगतात, दादा सांगतात, स्पीकर वाले इकडे, माझा माईक जरा वर करा, माझा माईक जरा खाली करा. करू नका. हे काय म्हणतात, माझा माईकचा काहीतरी वाढवा. मला काही कळत नाही, कळायची आवश्यकता पण नाही. हे म्हणतात जरा माझ्या माईकचं काहीतरी करा. हे म्हणतात जरा माझ्या माईकचं काय होतं. तुम्ही सगळं माईक बोला देतो. माईक तर ते म्हणतात माझे. जेव्हा मी स्पीकरचं सगळं साहित्य घेतलं तेव्हाच माईक घेतला. जोडला येतात तात्पुरता ह्याच्या समोर, पण ते सांगताना माझा करा, माझा कमी करा, माझा कमी करा, माझा कमी करा, माझा नाही आहे तर त्याला माझा म्हणतात. मी आणि माझे पण तसं विसरणार. म्हणून हे सगळं आपल्याला सोप्या गोष्टीतून दिसतंय, ते समजून घ्यायचंय. दया ज्ञाना लागी गगन घेता ती योगी, स्वर्गाची आडवंगी उमडवली. न करते विद्येची चाड, न करते सिद्धीची भीड, योगायचे दुवाड हेळसिती. तपे दुर्गे ओलांडलीत, ऋतुकोटी ओवांडलीत, पुरथून सांडित कर्मवल्ली. अनेक गोष्टी कठीण संत करत आले केल्या. मला त्याची समजून घ्यायची पण आवश्यकता वाटत नाही. साध्या सोप्या गोष्टीतनं, अरे बाबांनो, गोड खाल्लं गोड व्हाल. म्हाताऱ्याने सांगून गेलं आम्हाला, माहिती नाही, खाशील तसा कोणी सांगितलं? म्हातारी म्हणून सांगितलं रे बाबा, खाशील तसा पुन्हा मांडा काय? खाशील तसा होशील तू. अरे तिखट खाल्लं तिखट होशील, गोड खाल्लं गोड होशील. सांगत होती आपली म्हातारी माणसं. संतांनी सांगितलं तर आता कधी थांबायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. गोड खाल्लं तर गोड होशील म्हणजे काय? सात्विक खाऊ तर आपण सात्विक होऊ, तामस खाऊ तर आपण तामस होऊ, तिखट खाल्लं तर तिखट होऊ. खाशील तसा होशील, सोपी गोष्ट. आपण सोप्या गोष्टी समजून घेऊ. आपल्याकडे तत्वज्ञान येते, आवश्यकता पण नाहीये. त्या गोष्टी समजून घेतल्यावर मी काहीच करत नाही, तोच सर्व करतोय. मी अंगण माझ्या घरात झाडत असते तर ते सुद्धा भगवंताच्या मंदिराचं अंगण झाडते समजावं. मी तर माझे दात घासतो तेव्हा समजतो की माझ्या देवाचे दात घासतोय. मी जेव्हा जेवतो तेव्हा समजतो की माझ्या देवाला उदरभरण लोहे जाळी दे. देवाला घास भरवतोय. आतमध्ये काय? आतमध्ये हे सगळं पचवण्याचं साहित्य का नाही. माझे चुलते होते, त्यांनी एक हिशोब केला होता. ते म्हणाले मी माळकरी झाल्यापासून साधारण 2 ट्रक भरून बटाटे खाल्ले असतील. आता 2 ट्रक भरून बटाटे खाल्ले, आता वाटले ते खाल्ले असतील. 2 ट्रक भरलेले बटाटे खाल्ले ते गेले कुठं? एवढ्या सगळ्या बटाट्याची व्यवस्था लावण्याकरताची व्यवस्था का नाही, तो यज्ञ आहे. आणि त्या यज्ञामध्ये मला आहुती टाकायची आहे. पण माझ्या यज्ञाला ना माझे बाबा बसले. बाबा कुठे बसले? बाबा आले कुठे? बाबा माझ्या यज्ञाला ना बाबा बसते, ना माझ्या यज्ञाला आई बसते. माझी मुलं यज्ञाला बसतात कधी नाही, बायको पण यज्ञाला बसली नाही. हा यज्ञ सगळं टाकतोय मी आहुती. पण त्या यज्ञाला बसलोय कोण? तैसा हृदयामध्ये मी राहू. भगवान परमात्माच्या यज्ञाला बसलाय, त्यात आहुती काय टाकायची मला कळलं पाहिजे ना. ते कळलं की झालं, ते गंमत सांगतो बघा. बऱ्याच गोष्टी आपल्याकडे काढून टाकायच्या. आपल्या भाग आहे कोकण भाग काढून टाकायचे, त्यातल्या भुताटक्या काढून टाकायच्या आहेत, त्यातली व्यसन काढून टाकायची आहे, काय काढून टाकायचे. काय होतं का आमच्या स्वप्नात देव कधी येत नाही. मग म्हटलं कोण येतात? भूत येतात. सांगतात की भूता काय येतात ती. बघा
माझी साधी सोपी व्याख्या तुम्हाला सांगतो. मान्य असेल तर होय म्हणा, नाही म्हटलं तर नाही म्हणा. आपला काय अडचण नाही का? बघा मी एक व्याख्या सांगतो तुम्हाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या ठिकाणाला स्मशान म्हणतात. मेलेल्या प्राण्याच्या देहाची विल्हेवाट जिथे लावतात त्याला स्मशान असं म्हणतात. अशी माझी आपली व्याख्या आहे. तुम्हाला मान्य तर होय म्हणा. जिवंत माणसाची नाही वाट लावत स्मशान मेलेले लावतात ना. मृत प्राण्याच्या देहाची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण त्याला आम्ही स्मशान म्हणतो. आणि मंदिर कशाला म्हणतो? ज्या वास्तूमध्ये भगवान परमात्म्याची स्थापना केलेली आहे, मूर्ती स्थापना केलेली आहे, त्याला आम्ही मंदिर म्हणतो. मंदिरासमोर चाललो आम्हाला आठवण आली की आम्ही देवाच्या पाया पडतो. आता पाया पडायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. देवाच्या पाया पडतो, पण आम्हाला आठवलं हे मंदिर आहे. बरोबर. आता जे स्मशान आहे त्या स्मशानच्या बाजून गेल्यावर आपल्याला ते स्मशान आठवते. ते स्मशान आहे तिथं मेलेल्या प्राण्याच्या देहाची विल्हेवाट लावली जाते, त्याला स्मशान म्हणतात. आता मी जरा एक यादी वाचतो. ते प्राणी मेले, त्यांची विल्हेवाट लावली जाते. बांगडा, बकरा, डुक्कर, हे प्राणी मेले की त्याची विल्हेवाट लावली जाते. जिथं विल्हेवाट लावली जाते त्याला काय म्हणतो आपण? स्मशान ना. लोक त्याची विल्हेवाट कुठं लावतात? हे काय आहे? हे स्मशान घेऊन जर आम्ही फिरलो, हे स्मशान घेऊन जर आम्ही वागलो, हे स्मशान घेऊन जर आम्ही जगलो तर आम्हाला भूतलायला काही देव दिसतील? हे जोपर्यंत स्मशान आहे तोपर्यंत आम्हाला स्वप्नात भूत येणार. याचं मंदिरात रूपांतर केल्यावर आम्हाला देव स्वप्न येणार. आमचा बदल आतून हवाय, बाहेर ना आपोआप होईल. आतून आम्हाला बदल करायला हवाय. आतून बदल कोण करतात? संत करतात. त्याकरता आमचा हा देह त्या संतांच्या ताब्यात द्यायला तयार पाहिजे. आणि त्याला कितीही कष्ट झाले तर ते सहन करायची आमची तयारी पाहिजे. ती एकदा तयारी आमच्या मनाची झाली की मग आमच्या दगडातून मूर्तिकार दगडाचा देव तो काही कुठलं त्या दगडात आतमध्ये देव नाही ना. नको तो भाग काढून टाकला की हवा तो देव दिसतो. आमच्या या देहामधला नको तो भाग काढून टाकला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, नको त्या गोष्टी काढून टाकल्या की हवा तो देव आपल्याला तिथे दिसणार. अगदी सोपं आहे. आणि म्हणून असं सोपं करण्याकरता आपल्याला काय करायला लागेल? संत करतात ते करायला लागेल. आम्ही कलियुगात वावरतो आणि मग कलियुग कसा वावरतो सगळ्यांना माहिती आहे. त्या टेस्ट डोस मागितला पेंडुलचा तसा टेस्ट डोस कलियुगाचा काय असतो लक्षात घ्यावा. म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि धर्मराजाने आणि मग तिथे एका ठिकाणी अर्जुनाला एका ठिकाणी बसवले दिवाण. हे एक समोर झाड आहे, मोठं झाड, आणि त्या झाडाला एक अकरा विकरा व्यक्ती बांधली आहे. ती अशी तडफड करते सगळी सोडण्याकरता. अर्जुन देवाला म्हणतात, देवा तू हे काय बघतोस ना समोर, तुला काय वाटत नाही का याला कशाला एवढा त्रास देते? बांधू काय नाही याला, कशाला सोडला का? तुम्ही तू करत तुझं काम तू कर. आपण फिरायला लागलो ना जरा निवांत हवा घेऊ कशाला? त्याच्या कशाला तुझं काय ते बोल. माझ्याबद्दल काय विचारतो विचार, तुला काय विचारतो विचार. ते कोण तो धडपडतोय त्याच्याकरता कशाला विचारतो? 2 मिनिटं गेली परत अर्जुन म्हणतात, देवा मला हे बघत नाही, असंही होतंय, याला सोडतो मी. त्यामुळे याला सोडायची तुला सोड, पण मग त्याची शिक्षा तुला बघायला लागेल. चालेल? तुम्हाला त्याची काय शिक्षा ती मी भोगली, सोडतो त्याला. सोडली. आता याच्या बरोबर 15 दिवस आली श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि सर्व सभा भरली आहे, धर्मराज आहेत बसलेले, आणि एक तक्रार त्यांच्याकडे आली होती. काय तक्रार होती? त्या तक्रारीमध्ये एक भटजी काका होते आणि एक शेतकरी होता. शेतकऱ्याचं पहिलं म्हणणं ऐकून घ्यायचं ठरलं. शेतकरी आपली बाजू सांगायला लागले की मला जी वडिलोपार्जित मिळालेली जमीन होती
त्यातला काही भाग मी या भटजी काकांना दान दिलाय. आणि भटजी काकांनी दान घेतल्यानंतर त्याची साफसफाई आणि डागडुजी करताना खड्डा काढत असताना त्याच्यामध्ये धनाचा हंडा सापडला. तर तो धनाचा हंडा मला नकोय ही माझी तक्रार आहे. माझी म्हणजे त्याची. शेत माझं होतं, वडिलोपार्जित होतं. दान दिले भटजी काकांना. जेव्हा माझ्याकडे होतं तेव्हा धनाचा हंडा सापडला नाही. भटजी काकांच्या ताब्यात गेल्यावर धनाचा हंडा सापडला आणि तो हंडा मला नको आहे. बर, तुमची बाजू. भटजी काका उभे राहिले. ज्या अर्थी मी जमीन फक्त दान घेतली होती त्या अर्थी माझा जमिनीवर हक्क आहे. आत असलेल्या धनावर माझा हक्क नाही. त्यामुळे हा धनाचा हंडा मला नको. हा शेतकऱ्यांनी परत घ्यावा ही माझी तक्रार आहे. भटजी काका म्हणतात मला हंडा नको आणि शेतकरी म्हणतो मला हंडा नको. दरबाराच्या एवढा न्याय कसा करायचा? हवा हवा कोण म्हणतात, नको नको म्हणतात. हे दोघेही समान, विरुद्ध कोणच नाही. हाई म्हणतो मला नको, हाई म्हणतो मला नको. मग कृष्ण भगवानकडे पाहिलं. कृष्ण भगवंतांनी त्यांना डोळ्याने इशारा केला आणि धर्मराजाने अजून 15 दिवसांनी ही सभा पुन्हा बोलावण्यात येईल असं सांगितलं. आता या मधल्या 15 दिवसामध्ये तो जो बांधलेला होता का नाही त्याला सोडली होती मला शास्त्र सांगितल्याप्रमाणे. आणि पुन्हा 15 दिवसांनी सगळे पुन्हा सभा सुरू झाली. सभा सुरू होण्यापूर्वीच शेतकरी उठून गेले. माझं म्हणणं पहिलं ऐकायचं, मला ते मांडायचं आहे. ते तुम्हाला पहिलं ऐकावं लागेल, भटजींचं नंतर. ओ थांबा, अजून सुरू झाले. नाही नाही, माझं पहिलं म्हणणं ऐकून घ्या. भटजी उठले. नाही नाही नाही, माझं पहिलं म्हणणं ऐकून घ्या. अहो पण तुमचं म्हणणं ऐकायचं सभा आहे ना, बोला तरी. शेतकरी म्हणाला ज्या अर्थी माझ्या जमिनीत हंडा सापडला जातो तो मलाच पाहिजे. भटजी काय म्हणतात, नाही दान घेतल्यानंतर मिळालाय त्यामुळे मलाच पाहिजे. भटजी काका मला 15 दिवसापूर्वी म्हणत होते मला नको, आता म्हणतात मलाच पाहिजे. शेतकरी म्हणत होते मला नको, आता म्हणतात मलाच पाहिजे. धर्मराजा म्हणतात अरे ज्या गोष्टी करता आम्हाला नको म्हणून म्हणत होतो 15 दिवसापूर्वी, काय करतं 15 दिवसात की तुम्ही आता हवे हवे म्हणताय? पुढं पडलं आणि मग भगवंताला विचारलं, देवा ही काय म्हणताय, काय मला विस्कटून सांगा चांगली. देव म्हणतात अर्जुनाला सांगत होतो त्याला सोडू नको. त्या कलीला सोडल्यावर कलियुग सुरू झाल्यावर काय होईल त्याचा हा टेस्ट होत आहे. मला नको नको ऐवजी मला सर्व पाहिजे असं कलियुग आहे. म्हणून या कलियुगामध्ये सोपं नाहीये, खूप कठीण आहे. जे खरं आहे त्याला काही सहज किंमत येत नाही, समजत नाही, आपल्या लक्षात येत नाही. खऱ्या संतांना आम्ही ओळखू शकत नाही आणि खोट्याला खांद्यावर घेऊन नाचतोय. खऱ्या देवाला आम्ही भजत पूजत नाही, खोट्या देवांना नको ते दान देऊन बसतो. का कळत नाही? त्याचं कारण मला सांगतात, हे कलियुग आहे आणि कलियुगात हे असंच होत राहणार. हे असं झालं नाही हे कलियुग आहे सिद्ध होणार नाही ना. या युगामध्ये आता तरुण पिढीला आम्ही समजवायला गेलो की बाबांनो, भगवंतानं अनेक अवतार घेतले. त्या अवतारांच्या नामस्मरणानं तुम्हाला ते कळतील. त्या देवांचं नामस्मरण कसं करायचं? देवाने अनेक अवतार घेतले, त्यांचं नामस्मरण करायचं. विठोबा झाल्यावर सगळ्या देवांचं नामस्मरण कसं करायचं? कसं काय झालं? सगळ्या देवांचं झालं. कशावरून? अवतारांची राशी तो हा
धाकटे म्हणी. भगवान परमात्मा म्हणजे काय? किती अवतार घेतले? मुख्य 10 घेतले, पण अनंत अवतार. अनंत अवतार घेतले भक्ता कारणे अनंत अवतार कधी घेतले. पण आमच्या तरुण पिढी समोर हे जर मांडायचं झालं त्याच्यामध्ये हे काय शक्य आहे? काय शक्य नाही. त्याला म्हटलं अहो चौथा अवतार झाला. कसा होता चौथा अवतार? चौथा अवतार कसा होता देवाचा? अर्धा नर आणि अर्धा सिंह. तरुण पिढी म्हणते काय शक्य आहे? काय अशक्य आहे. असं कुठं होतं काय? अर्धा नर काय देवाचा चौथा अवतार सांगता आले आणि अर्धा नर होता आणि अर्धा सिंह होता असं शक्यच नाही. हे सगळं पोताड नाही, खोट आहे. सहज म्हणून जातं, बरोबर नाही? त्या सर्व तरुण पिढीला माझं एक म्हणणं आहे, सांगणं आहे, ऐका, बघा, अनुभवा, अभ्यास करा. तरुण पिढीने अभ्यास करावा. काय अभ्यास करावा? बघा, आम्हाला ते खोटं का वाटतं? कारण त्याचा आम्हाला अनुभव नाहीये. बघा, आता तर आपल्याला लाईट आहे, पंखा आहे, सगळी व्यवस्था आहे, बसने प्रवास करता येतो. त्या युगामध्ये आपण जाऊया, असा फेरफटका मारूया. त्या युगामध्ये गेल्यावर ज्या युगामध्ये लाईट नव्हती, व्यवस्थाच नव्हती, बस नव्हती, तिथल्या एका माणसाला मी सांगितलं, अरे बाबा काही नाही, फक्त चिपळूणला जायचं चालत चालत आणि मग ते एक लाल रंगाची 8 लाखाची 6 चाकाची गाडी असते. त्या गाडीजवळ गेल्यावर दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्यावर 3 पायऱ्या चढून आतमध्ये जायचं आणि आतमध्ये गेल्यावर एकही पाऊल हलवायचं नाही. 8 तास बसायचं. मुंबईत जाता येतं. न जाता मुंबईत कसा पोहोचेल? बस काय माहित नाही, चक्र माहित नाही, बसच माहित नाही. तो काय म्हणेल, हे येणार आहे, त्याला काय कळत नाही, काय पण होतो आम्हाला असं असतं. काय न चालता पंढरपूरला पोहोचता येणार नाही. कारण पंढरपूरला चालायलाच पाहिजे. बसमध्ये बस माहितच नाही. तो म्हणेल चालल्याशिवाय असं जाता येणार नाही, तुम्ही फसवता. खूप गरम झाल्यावर बटन दाबल्यावर काहीतरी चक्र गोल गोल फिरतो आणि भरपूर वारा लागतो. त्यांनी पाहिलं नाही. तो म्हणेल शक्य नाही ना, असं कुठे वारा दिसतच आहे, असं काही बटन दाबल्यावर तो काय सुरू होणार नाही, असा काही वारा होणार नाही. त्याला त्याचा अनुभव नाही, त्याला ते पटणार नाही, खोटं वाटणार नाही. आम्हाला त्याचा अनुभव नाही म्हणून आम्हाला नरसिंह अवतार पटत नाही. पण त्या तरुण पिढीला मी सांगतो, आता बघा, क्लोनचा जमाना आहे. क्लोन म्हणजे दोनापासून तिसरं निर्माण करतो. 2 रंग, हळद आणि चुना. हळदीचा रंग कोणता आहे? आता त्या लग्नाच्या आजच्या दिवसाच्या हळदीकडे जायचं नाही आपल्याला. हळदीचा रंग मी आपल्याला विचारतो, पिवळा आहे. चुन्याचा रंग कोणता आहे? पण हळद आणि चुना एकत्र केला ते कोणता रंग तयार होतो? म्हणजे तिसरा वेगळा रंग तयार होतो नाही. हा निसर्गाचा नियम आहे त्याच्या बाबतीत. तसं आम्ही काय केलं विज्ञानानं? एक वाघ घेतला आणि दुसरा सिंह घेतला. त्याचं क्लोन केलं, प्रक्रिया केली, विज्ञानाचा वापर केला. आणि वाघ आणि सिंह याच्या मधून एक तिसराच प्राणी आम्ही निर्माण केला. त्या तिसऱ्या प्राण्याचं नाव आहे लायगर. म्हणजे लायन मधला लाय आणि टायगर मधला गर असा घेऊन तिसराच प्राणी निर्माण झाला. त्याचं नाव लायगर. आम्हाला लायन माहिती आहे, आम्हाला टायगर माहिती आहे, पण या तिन्हापासून निर्माण झालेला लायगर देखील आता आपण अनुभवू शकतो. नेटवर पाहिलं तर समजतं. लायगर नवीन पिढीला विचारलं, लायगर काय माहिती आहे? टायगर आणि लायन पासून क्लोन केलेला तो लायगर. लायगर आम्हाला पडतो. वाघ आणि सिंह याचं एकत्र केल्यानंतर लायगर होतो, ते आम्हाला अनुभव आहे म्हणून आम्हाला पडतो. पण देवाच्या राज्यात नर आणि सिंह एकत्र केल्यावर नरसिंह होईल हे आम्हाला पडत नाही. गोरक्षनाथ तिथून उत्पन्न झाले, निर्माण झाले हे आम्हाला पटत नाही. पण आज ज्या जोडप्यांना मुलं होत नाही त्यांच्या करता टेस्ट ट्यूब बेबी नावाचा प्रकार आहे. कधी त्या विशिष्ट पात्रामध्ये विशिष्ट प्रक्रिया निर्माण करून त्यामध्ये गर्भाची निर्मिती करता येते की नाही? आई वडील नसताना देखील गर्भाची उत्पत्ती करता येते की नाही? विज्ञानाने केली की नाही? आम्हाला टेस्ट ट्यूब बेबी अनुभवाला आहे म्हणून पटतो, आम्ही मानतो. पण तो गोरक्षनाथ अशा पद्धतीने आले, आम्ही याच्यावर विश्वास ठेवत नाही. बारीक बारीक गोष्टी आपल्याला अभ्यास कराव्या लागतील. आम्ही म्हणतो 10व्या माळ्यावर पाण्याची टाकी आहे. पाणी तर जमिनीत आहे. जमिनीतलं पाणी त्या टाकीपर्यंत नेण्याकरता आम्ही मोटार बसवतो. बटन दाबलं, लाईट असते तर पाणी त्या टाकीत जाऊन पोहोचतंय. आम्हाला अनुभव आहे आणि म्हणून आम्हाला पटतं की जमिनीतलं पाणी त्या 10व्या टाकीपर्यंत अशा पद्धतीने घेऊन गेलं जातं. मग अध्यात्म काय सांगतं? भगवान परमात्म्याने काय केले पहा ना. देवाची करणी मोटार कुठं बसवली सांगा मला? नारळाच्या झाडात
वरती नारळ आहे ना, तर त्याला अर्धा उघडा ठेवलाय. त्या चातकासारखं पावसाचं पाणी झेलून नारळाच्या पाण्यात पाणी होतं काय हो, तो बंद असतो पूर्ण. त्यात पाणी कुठनं जातं, पावसाचं पडतं नाही ना. जमिनीतलं पाणी त्या नारळाच्या झाडाकरवी नारळाच्या फळामध्ये जाऊन पोहोचतं. हे काय आहे? हे देवाचं विज्ञान नाहीये, त्याच्यावर मी विश्वास नाही ठेवायचा. मोठ्याने आम्ही पाहतोय, त्याच्यावर आमचा विश्वास आहे, आम्हाला अनुभव आहे, याचाही अनुभव. म्हणून आमचे सिद्धांत जे ते खरे खरे आहेत, फक्त ती दृष्टी आम्हाला नाही, ती दृष्टी आम्हाला संतांकडून प्राप्त व्हावी अशी त्या संतांना विनंती आहे. म्हणून आमचा आम्हाला काही महत्व नाही हो. बाहेरच्या लोकांना बघा, एक अमेरिकेतली व्यक्ती आपल्या मित्र होते आणि जुन्या पद्धतीचं जेवण, पंक्ती बसलेल्या, मग पंक्ती श्लोक. मग त्या अमेरिकेच्या व्यक्तीला छंद सवय छोट्या छोट्या टेप रेकॉर्ड काय काय चालेल रेकॉर्ड करून घ्यायचं, त्यांनी रेकॉर्ड करून घेतलं. काही वर्षांनी अमेरिकेत माणूस म्हणाला की ते म्हाताऱ्या तू आमच्याकडे एकदा आम्ही जसा आरोग्याकडे फिरायला तू आमच्याकडे चल. तोही गेला तिकडे आणि तिकडे जाऊन त्यानं अगदी भारावून गेला. म्हणलं काय तुमची स्वच्छता, बापरे खूप चांगली स्वच्छता आहे, कुणीच काय घाण टाकत नाही. आम्हाला मुलांना शिकवायला लागतं, सकाळी उठल्यावर धरणी मातेला नमस्कार करा, थोडा मोठ्याला नमस्कार करा, बाहेर थुंकू नका, फक्त बेसिन मध्ये थुंका. सगळी स्वच्छता तुमच्याकडे चांगलं आहे, चांगलं आहे, तुमच्याकडे भरपूर सुधारणा झाली आहे. तुम्हाला भारतीय माणूस म्हणाला खूप सुधारणा झाली, चांगलं आहे तुमच्याकडे. तुम्हाला अरे काय माहितीये, हे आमच्याकडे सुधारणा झाली पण हे आम्ही तुमच्याकडून शिकून आलो भारतातून. तुला कसं आहे भारतात शिकलो, भारतात बघायला मिळत नाही, ऐकायला मिळालं म्हणजे काय, मला विस्कटून सांग. तो माणूस म्हणाला तुमच्या एकदा पंक्तीत मी बसलो होतो जेवायला, त्या पंक्तीमध्ये एक श्लोक मी त्या रेकॉर्ड करून घेतला. तो श्लोक होता, कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला, जेवण जेविता अवचिता पात्रेची तो भक्षिला. त्या दोन ओळी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि काय केलं याचा अभ्यास करून आम्ही आमच्याकडे फास्ट फूड खातात ना, म्हणजे पटकन खायचं आणि मोकळं व्हायचं. ते फास्ट फूड ज्या प्लेट मध्ये ताटामध्ये घेतात ते ताटच आम्ही असं बनवलं की जसं की आईस्क्रीमच्या कोनाला वापरायचं साहित्य आहे. म्हणजे आईस्क्रीमचा कोन खाताना आपण आईस्क्रीम तर खातोच, त्याचा कोन पण खातो का नाही, तसं पात्र बनवलं. त्याला नाश्ता त्याच्यावर दिला आणि तो म्हणाला अरे नाश्ता कोण झाला, सगळी माणसं नाश्ता कोण झाला की ते नाश्ता करायचा ज्याच्यामध्ये दिलंय ती प्लेट पण खायची. असं म्हणून किती मस्त चांगलं आहे, भांडी घासायची गरज नाही, चोथा नको, साबण नको, वाटी ताट नको, कारण ताट कसं आहे खाऊन टाकायचं, जेवण झालं ताट खाऊन टाकायचं. पण हे वापरात कुठे आलं, अमेरिकेत. पण शिकलं कुठे, भारतात. कुठे, कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला, जेवण जेविता अवचिता पात्रे चितो भक्षिला. ऐकलं, त्याचं वापरात आणलं अमेरिकेमध्ये. म्हणजे असं पात्र बनवलं की जेवण झालं ते पात्रच खायचं, कचरावायचा प्रश्न उपयोगात ते आणलं. तो सगळं आहे आपल्याकडचं. घर बांधलं, आणखी काय केलं, मुलींची लग्न करून दिली, आणखी काय केलं, त्यांना आपल्या पायावर उभी केली, आणखी काय केलं, मुलांना उभी केली आपल्या पायावर. काही करणार नाही, सगळं झालं. आता सुखान मरायचं सगळं आमचं काम करून झालं. हे सगळं आमच्या दृष्टीनं काम करून झालं. हे जर आम्ही निसर्गाशी जोडून पाहिलं तर जरा बघूया निसर्गाशी जोडून काय काय केलं आम्ही. मुलाला जन्म दिला, त्यांचं पालन पोषण केलं आणि त्याला त्यांच्या पायावर उभी केली. मला सांगा, या सगळ्यात वयस्कर जे मंडळी आहेत त्यांनी सांगा, एका जोडप्याला जास्तीत जास्त किती मुलं पाहिली आपण. आता तुमच्या माहितीत एका जोडप्याला मुलं होती म्हणजे 6, 7, 8 जास्तीत जास्त किती असतात माहिती, बघितली लोक माहिती किती का जास्तीत जास्त मुलं किती असतील माणसाला. जास्तीत जास्त एका जोडप्याला किती मुलं, मुलांचा सांभाळ केला ना किती, 4, 8, 10, 12 मुलं. आता तुम्ही 12 मुलं असलेले जोडपा ऐकले असू शकतात ना. 12 मुलं
12पेक्षा अधिक 12पेक्षा अधिक मुलं होती त्यांना असं ऐकायला होती 12पेक्षा नाही 12 मुलांचा सांभाळ यांनी केला निसर्गाशी जोडून पाहिलं तर ती कोंबडी एका वेळेला 32 पिलाला जन्म देत होती पूर्वी किती पिलांना कोंबडीला पिले किती 32 पर्यंत त्या 32 पर्यंतच्या संख्येच्या पिलांचं पालन पोषण एकटी करीत होती तिचा नवरा पालन पोषण करण्यात सहभागी शिकरा आला कोंबडीचा नवरा सांभाळायला आला रानभटा आला एकटीने सांभाळ केला त्यांचा शिकरा आला रानभटा आला कोण पिला न्यायला आला त्याने एकटीने सांभाळ केला किती मुलांचा सांभाळ केला 28 30 32 म्हणजे आम्ही 10-12 मुलांचा सांभाळ करतो त्यापेक्षा निसर्गातली कोंबडी 32 पिलांचा सांभाळ करू शकते म्हणजे आम्ही निसर्गाशी जोडून पाहिलं तर आम्ही ह्याहून केला आम्ही त्याहून केला बघितलं तर काहीच नाही केलं विशेष नाही निसर्गाच्या पुढे काहीच विशेष नाही आम्ही घर बांधलं सरकारी दप्तरी नोंद करायला लागली आधी सुतार मिस्त्री सगळ्यांना सांगायला लागलं बाबूनो माझ्यावर आहे थोडी पुंजी संपली तर तुम्हाला थोडे दिवस पैशासाठी थांबावं लागेल मदत घ्यायची घ्यायला लागली अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे घर बांधलं आम्ही घर बांधलं मग ते सुतार मिस्त्री म्हणायला लागले त्या घरावर काम करताना आम्हाला ऊन लागतं मग आधी आम्ही छप्पर बांधतो आणि मग पाया घालू असं घर आपल्याला बांधता येतं हो असं बांधता येतं आम्ही माणसं आहोत आम्हाला असं घर अजून बांधता येत नाही पण हे निसर्गाशी जोडून पाहिलं तर ती बिचारी एक पक्षी नारळाच्या झाडावर किंवा सुपाच्या झाडावर घर बांधते कसं बांधते ती आधी पाया बांधत नाही आधी कळसू मग पाया रे आम्ही जे घर बांधतो अमुक करतो तमुक करतो निसर्गाशी जोडून पाहिलं तर त्यांच्यासारखं घर आम्हाला बांधता येत नाही कुठंच नोंद नाही स्वतःच्या चोचीनं गवत आणून ती घर बांधते कुणाचाही आधार घेत नाही आणि आधी कळस आणि मग पाया आमच्यापेक्षा निसर्ग खूप पुढे आहे पण आम्ही ह्याहून गेलं त्याहून गेलं काहीच केलं नाही मग आम्हाला जन्माला येऊन करायचं तरी काय तुकोबा आहे शेवटच्या जन्मात तुका म्हणे भाग्या संसारी जन्म दे याची लागी या करता या संसारामध्ये आम्हाला जन्माला यायचंय भगवत प्राप्ती करता यायचंय आणि म्हणून एकदा लहान सुरगुटरी एकच सांगतो आणि मग आई म्हणाली जा आणि एका पिशवीमध्ये पांढऱ्या नाचणी भरली आणि म्हणाली दळण दळून आण चतुर गेलो
पैसे किती होते नेमके? 10 रुपयाची एक वस्तू, 5 रुपयाची एक वस्तू, दळण्याचे पैसे नेमके दिलेले. मग ते दळण्याची पिशवी त्या फळीवर ठेवली आणि मग नंतर येताना पैसे उरले नाहीत तर म्हणजे दळण्याचे पैसे आधीच दिले. उरलेल्या पैशांचा सगळा बाजार घेतला. बाजार घेऊन झाल्यावर निघालो. निघताना येताना पिशवी उचलली, घरात आणली, आईजवळ दिली. आईने पिशवी उघडून बघितली की म्हणजे अरे तुला ही नाशिक दळण्यासाठी पाठवली होती, ती नाशिक तशीच परत घेऊन आलास. म्हणजे तशी तरी असेल. मी पण बघितली तशीच होती, दळलेलीच नव्हती. त्यांना विचारलं, हो नाशिक दळायला ठेवली होती, नाशिकाने दळली. अरे ते दळण्यापूर्वी तुम्ही निघून उतरून घेऊन गेलात ना. मी काय म्हणतो तशीच नाशिक घेऊन गेलो घरी. अरे मग पैसे? आई म्हणजे पैसे कुठे? पैसे दिले, आधीच पैसे दिले. नाचणी तशी उचलली, घरी आणली. नाचणी दळूनही झाली नाही आणि पैसेही शिल्लक राहिले नाही. आयुष्यही संपून गेलं, आयुष्यही राहिलं नाही आणि नाचणीही दळून झाली नाही. म्हणजे आमचं कल्याणही झालं नाही, आमचं सार्थकताही झाली नाही. आम्ही जन्माला आलोय, संसारी जन्मीचे याची लागी सार्थक करण्याकरता आलोय. सार्थक करण्याकरता आयुष्य रूपी धन दिले, ते धनही संपलंय आणि सार्थक करायचंही राहून गेले. मग हे जर करायचं असेल, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या, त्याला जाणल्याशिवाय आणि याचं सार्थक होणार नाही. आमचं धनही संपेल, आयुष्यही संपेल आणि मग सार्थकही होणार नाही. म्हणून ते तूप गेले, तेल गेले, हाती राहिले झुपाटले, कशी वेळ येऊ नये म्हणून सर्वांनी त्या संतांना शरण जाऊया आणि आपली आपली सार्थकता करून घेऊया. ज्या संतांकरवीच हे केलं जाईल त्या संतांचं भजन करूया. ज्ञानेश्वर
संतांच्या भक्तांच्या चरणावर समर्पित करतो. अनेक व्याख्या काही स्वतःच्या सुचल्या तयार केल्या माझ्यासाठी. आणि नवीन व्याख्या मला अनुभवायला मिळाली ती म्हणजे कुंभार या शब्दाची आता एक नवीन व्याख्या केली की कुणावरही भार नाही. कुंभार म्हणजे कुणावर भार नाही. आता का भार नाही ते जरा विचार करता सगळ्याच्या लक्षात येईल. पण काही थोर व्यक्तींशी चर्चा केल्यावर मला असं कळलं की इथे आम्ही कुणावरही भार करत उभं ते नसो. तुम्ही सर्व माझ्याकरता ज्ञानी आहात. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम करतो. शाळेत शिकत असताना नाटक करताना आमचे गुरुजी म्हणाले तुमची नाटकाची भूमिका उत्तम पार पडावी तुम्हाला वाटत असेल तो की नाटकाच्या उजेडात असता नाटकात सर्व प्रेक्षकांवर काढत असेल तुमच्या समोर सगळे दगड बसत असे समजून नाटक करा. नाटक उत्तम होईल. आणि वारकरी झाल्यावर असं लक्षात आलं की आपल्या समोर सगळे बसले देव आहे तसं समजा. कीर्तन देवाला हवंय संतांना हवंय असं होईल. तर तुम्ही माझ्याकरता सगळे देव आहात. नाटक करायचं असेल तर दगड मानावं लागतं आणि कीर्तन करत असेल तुम्ही सगळे देव आहात हे अनुभवावं लागतं. तुम्ही देव आहात, तुम्ही सुखी आहात, तुम्ही सुख तुमच्या जवळ आहे, तुम्ही गोड आहात म्हणून पेढे गावात आहात. जे